किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण कुठली रस्सा भाजी करायचं म्हटलं किंवा परतून भाजी म्हटलं तरी आपण कांदा वापरतो. ग्रेव्हीची भाजी असेल, रस्सा भाजी, तर आपल्याला कांदा तर हवाच. आपण फोडणीत छान कांदा तांबूस परततो, लसूण घालतो. त्याशिवाय भाजीला चव येत नाही आणि आपल्याला तशाच भाज्या आवडतात. पण चातुर्मासात काही बरेच जण म्हणजे कांदा लसूण खात नाहीत. मग ती भाजी कशी होईल, अळणी होईल का असं वाटतं. पण तसं होणार नाही. असं मी एक छान सिक्रेट भाजी मसाला करणार आहे. जरी त्यात कांदा लसूण नसला तरीही तुम्ही चातुर्मासात भाजीची ग्रेव्ही कराल तरी ती झणझणीत आणि छान चवदार होईल असा मी मसाला करणार आहे. आणि ह्या मसाल्याची रेसिपी करताना मी काही टिप्स सांगितल्यात आणि रेसिपीच्या शेवटी पण मी माहिती सांगणार आहे, टिप्स सांगणार आहे मसाल्याबद्दल. सुकं खोबरं आहे किसलेलं, आपण भाजून घेऊ. खोबरं भाजताना तेल घालायचं नाही आहे, तेल तूप कोरडंच भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपलं भाजून झालं आहे. दाणे भाजून घेऊ आपण. हे मसाल्याचे जिन्नस भाजताना सतत हलवत राहा आणि गॅस एकदम लो ठेवा. कुठलाही जिन्नस भाजताना मसाल्याचा म्हणजे एकसारखे भाजले जातील आणि जळणार नाही. आता आपल्याला धणे भाजायचे. हा मसाला कुठल्या भाजीत घालायचा हे मी तुम्हाला रेसिपीच्या शेवटी देणार आहे. भाजीचे सांगणार आहे की कुठल्या भाजीत हा मसाला घालायचा हे मी तुम्हाला रेसिपीच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि याआधी पण मी अशा भाज्यांच्या रेसिपीचे व्हिडिओ शेअर केलेत की जे कांदा लसणाशिवाय वाटणाशिवाय आपण ती भाजीची ग्रेव्ही चवदार करण्यासाठी मसाला घातला आहे. त्या रेसिपीचे व्हिडिओ पण तुम्ही बघा. आता जिरे भाजायचे. जिरे भाजून झालेत आपले. तीळ भाजायचे. आता कढई खूप तापली आहे त्यामुळे आपल्याला बंद गॅस केला तरी नुसत्या तापलेल्या कढईवर सुद्धा आपलं तीळ भाजले जाणार आहेत. त्यामुळे आपण आता गॅस बंद करू शकतो. कारण तीळ भाजताना जर जास्त भाजले गेले तरी कडवट लागतात आणि मग पूर्ण आपण मसाला करणार आहे तर सगळ्याची चव बिघडेल. त्यामुळे तापलेली कढई आहे आणि आपण बंद करून जरी भाजलं तीळ तरी पण भाजले जातात. हे आपले तीळ आता भाजून झाले. आधी हे फुटाण्याचं डाळं, याला पंढरपुरी डाळं म्हणतात, हे आणि भाजलेले दाणे हे आपण आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आणि बाकीचे जिन्नस जे भाजलेत आपण, सुकं खोबरं किसलेलं, तीळ, हे पटकन होणारे आहेत, धणे. त्यामुळे आधी हे थोडंसं जाडसर बारीक करून घेऊ, दाणे आणि डाळं आधी, आणि मग त्यात आपण बाकीचे जिन्नस ॲड करू. हे आपण आता डाळं आणि दाणे जाडसर वाटून घेतले. यात आता आपण बाकीचे जे मसाल्याचे जिन्नस भाजलेत
धणे, सुकं खोबरं किसलेलं आणि तीळ हे ॲड करू यामध्ये. आणि त्यात आपण आणखी आता यात आपण तिखट घालायचं. गरम मसाला, हळद थोडीशी अगदी, आणि मीठ भाजून घालायचं. म्हणजे त्याचा ओलेपणा थोडा कमी होतो, कारण आपल्याला 6 महिने टिकणारा मसाला करायचा आहे. त्यात मीठ कमी घालायचं, आपण नंतर भाजीला पण घालणार आहे. थोडंसंच घालायचं चवीला. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हा आपला मसाला दळून झाला आहे. थोडा किंचित असा बारीक रव्या एवढा जाडसर ठेवला आहे. ग्रेव्ही मसाला, भाजीचा मसाला रेडी आहे. कांदा लसणाशिवाय, वाटणाशिवाय तुम्हाला झटपट असा घाईच्या वेळेत वापरण्यासाठी, आणि तरीही भाजी आपली टेस्टी होणार यासाठी हा मसाला केला आहे. तुम्ही नक्की करून बघा.